नमस्कार मित्रांनो, बाहेरच्या चळवळी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, एस टी महामंडळ 2025मध्ये मेगा भरती 17,450 चालक आणि सहाय्यक पदासाठी संधी. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस टी 2025मध्ये तब्बल 17,450 पदासाठी मोठी भरती प्रक्रिया राबवणार आहे. ही भरती प्रामुख्याने चालक आणि सहाय्यक या पदासाठी कंत्राटी पद्धतीने होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली असून यामुळे राज्यातील हजारो बेरोजगारांना व तरुणांना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने ही भरती होणार आहे व याच्यामध्ये 17,450 जागी या ठिकाणी निघणार आहेत. या ठिकाणी आता भरती प्रक्रियेचे प्रमुख तपशील या ठिकाणी आपण पाहणार आहोत. एकूण पदे आहेत 17,450. पदाचे नाव आहे चालक आणि सहाय्यक. भरतीचा प्रकार म्हणजेच कंत्राटी भरती असणार आहे. ह्या भरतीमध्ये 3 वर्षाच्या कालावधीसाठी ही भरती राबवण्यात येणार आहे. म्हणजे 3 वर्षासाठी या ठिकाणी घेणार आहे. अपेक्षित वेतन अंदाजे 30,000 प्रति महिना असणार आहे. वेतन म्हणजे हे 30,000 असणार आहे. भरतीची कारणे आणि प्रक्रिया. ही भरती कोण्या कारणामुळे घेणार आहे व याची प्रक्रिया काय आहे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. एस टी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच 8,000 नवीन बसेस दाखल होणार आहेत. या नवीन बसेससाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी महामंडळाने इतक्या मोठ्या संख्येने पदभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले आहे की 8,000 नवीन बसेस यामध्ये दाखल होणार आहेत व या बसेसला चालवण्यासाठी नवीन पदसंख्या या ठिकाणी भरणार आहेत. या भरतीसाठी निविदा प्रक्रिया 2 ऑक्टोबर 2025 रोजी सुरू होणार आहे. ही प्रक्रिया ई-निविदन पद्धतीने 6 प्रादेशिक विभागानुसार राबविण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या संस्थेकडून पात्र उमेदवारांची भरती केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना एस टी महामंडळातर्फे आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी 2 ऑक्टोबर 2025 पासून ही भरती प्रक्रिया राबवण्यात चालू होणार आहे. तर मित्रांनो, याच्याकडे पूर्ण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दिलेलो आहे. अजून थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत वयोमर्यादा. ओके. तर किमान 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. कमाल वय शासन नियमानुसार. तसेच आपण शैक्षणिक पात्रता या ठिकाणी पाहू. चालक पदासाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक असणे व वाहन पदासाठी किमान 10वी उत्तीर्ण व इतर पदासाठी तपशील अधिकृत जाहीर दिले जातील. बघा मित्रांनो, ही जी लिंक आहे या ठिकाणी मी तुम्हाला सादर करणार आहे व किंवा नंतरने परत जे काही लिंक येईल गव्हर्नमेंटची त्या लिंकनुसार तुम्हाला माहिती त्या ठिकाणी पुरवली जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे आभार. अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व ही व्हिडिओ इतर तुमच्या सोबत या परिवारासोबत शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा त्यांना देखील फायदा मोठ्या प्रमाणात होऊन जाईल. धन्यवाद.